जगभरातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे सोलापूर शहरातून प्रत्येक वर्षी त्यांच्या या जगामध्ये येण्याच्या खुशीमध्ये फार मोठ्या प्रमाणात विजापूर वेस येथून एक जुलूस शोभायात्रा निघते। त्या शोभायात्राची तयारी म्हणून आज आम्ही एक मीटिंग बोलवलेली आहे। जश्न ईद मिलादुन नबी जुलूस कमिटीच्या वतीने आणि आजच्या मीटिंगसाठी मी आमचे सोलापूर शहर आयएमआय मसाजिद कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री गौस नक्षबंदी शेख यांची अध्यक्ष म्हणून मी आजच्या मीटिंगचे अध्यक्ष म्हणून त्यांचं मी नाव सुचवतो। त्यांनी मान्य करावं अशी मी विनंती करतो। अभी आईएमआई मसाजिद शहर सोलापुर के अध्यक्ष गुलाम गौस साहब नक्शबंदी इनकी सदारत के लिए नाम पेश किया गया। मैं उनकी पुरजोर तारीफ करता हूँ। सदारत के लिए मुंतखब किया गया, मैं शुक्रिया अदा करता हूँ। और इस मीटिंग की जो है इफ्तिताह मैं तिलावत कलाम पाक से करता हूँ। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुक्रतन व असीला। वल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुखरिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर व काना बिल-मुमिनीना रहीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस येत्या 5 सप्टेंबर 2025 रोजी जगभरात साजरा केला जातो। त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये प्रत्येक वर्षी म्हणजेच सालाबाद प्रमाणे यंदाही फार मोठ्या प्रमाणात दिव्य आणि भव्य असा जुलूस साजरा केला जाणार आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी उत्सव समिती ची गठीत केला जातो। प्रत्येक वर्षी हा सण आणि जुलूस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी उत्सव समितीची स्थापना केली जाते। त्याचप्रमाणे यंदा सुद्धा 2025 चा जो जुलूस निघणार आहे भव्य आणि दिव्य, त्या जुलूससाठी उत्सव समिती गठीत करण्याच्या उद्देशाने येत्या गुरुवार दिनांक 14/8/2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता याच ठिकाणी म्हणजे बेगमपेठ खरादी कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात बोलविण्यात आलेली आहे। यासाठी सोलापूर शहरातील हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे उम्मती म्हणजेच अनुयायी या सर्वांनी येत्या 14 तारखेच्या सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरवासियांनी यात हजर व्हायचं आहे। उपस्थित लोकांमधूनच उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, उत्सव अध्यक्ष ह्या सर्वांची नेमणूक मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे। किमान 25 लोकांची
उत्सव समिती गठीत केली जाणार आहे। त्यासाठी सोलापूर शहरातील सर्व धर्मीय हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांना मानणाऱ्या अनुयायी म्हणजेच उम्मतीने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असे आवाहन मी जश्न ईद ए मिलादुन नबी जुलूस कमिटीच्या वतीने हाजी MD शेख आमचे जुलूस कमिटी आमचे जे संस्था आहे रजिस्टर्ड संस्था त्या जश्न ईद ए मिलादुन नबी जुलूस कमिटी या अधिकृत संघटनेचे आमचे उपाध्यक्ष हाजी मकबूल सो मोहोळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मागच्या वर्षी जे जुलूस साजरा केला त्या उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे बंधू रसूल पठाण शास्त्रीनगरमधून फार मोठ्या उत्साहात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये जुलूस निघतो आमच्या मोहम्मद साहेबांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्या शास्त्रीनगर जुलूस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र जावेदभाई कुरेशी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे इक्बाल दुर्वे साहेब, मोहम्मद अली मोहोळकर, इरफान शेख, RB मुल्ला, गौस शेख आणि तोहीद शेख आज या ठिकाणी उपस्थित आहेत। तर येत्या गुरुवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 7 वाजता सर्व उत्सव प्रेमीने या ठिकाणी उपस्थित राहावं असे मी आवाहन करतो। आता आमचे मोहोळकर साहेब हाजी मोहोळकर साहेब बोलतील, मी असं विनंती करतो। नमस्कार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। योगायोगाने ज्या जगामध्ये ज्या पैगंबर साहेबांचं विराजमान आगमन झालेलं आहे, सर्वात मोठी ईद जी आहे ईद मिलादुन नबी, पैगंबर साहेबांचा जन्म जर झाला नसला तर हे रमजान ईद बकरी ईद अस्तित्वात आली नसती। त्यांच्या कृपेने जे काही परमेश्वर त्यांना कुराण अर्पण केलेलं आहे त्या बाबतीत आज पहिली ईद म्हणून जश्न ईद ए मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जयंती आपण साजरा करतो। तर आज या जयंतीला किती मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थित राहावं आणि त्यांनी भाग्यवान असतात की आपण हा जन्मदिवस जगामध्ये पैगंबर साहेबाला जे आगमन करून परमेश्वराने या ठिकाणी आपल्याला जे काही देणगी दिलेली आहे, जे काही भविष्यकाळामध्ये मिळणार आहे, तर त्या सर्व गोष्टी या पैगंबर साहेबाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। तर आज आमचे सहकारी अध्यक्ष MD शेख साहेब व त्यांचे सर्व सहकारी आज आज मीटिंग कॉल केलेली आहे। 1995 साली आम्ही ही संस्था रजिस्टर केलेली होती। ती संस्था 8 लोकांची विश्वस्त म्हणून संस्थापक लोक आम्ही त्या ठिकाणी कार्यान्वित काम केलं आहे। त्यानंतर MD साहेबांनी 2015ला 8 चे 15 लोक केले, 98ला 8 चे 15 लोकांचे त्यांनी विस्तार करून 15 लोकांची कमिटी गठीत केली। त्याच्यामध्ये 10 लोक ईश्वर त्यांनी ते प्रेम त्यांनी आपला आमच्या सोबत सोडून त्यांनी अल्लाहशाने ते स्वर्गवासी झालेले आहेत। 10 जागा रिक्त आहेत। येणाऱ्या काळामध्ये 10 जागा संस्थाची ट्रस्टी म्हणून त्यांची नेमणूक करायची आहे। परंतु एक आमचा प्रोसिजर म्हणून आम्ही उत्सव समिती म्हणून दरवर्षी प्रत्येकाला मान सन्मान मिळावा, युगाला येणारा प्रोत्साहन, पैगंबर साहेबांनी दिलेला संदेश कशा पद्धतीने आपण या जगामध्ये या आपल्या शहरामध्ये ज्या शोभायात्रा काढली जाते त्याचप्रमाणे यावर्षी काढण्यासाठी पुढाकार घेऊन आम्ही सर्व लोक कांद्याला कांदा लावून आम्ही यावर्षी सुद्धा काम तशाप्रमाणे करणार आहे। त्यांच्या नावावर जे काही बक्षीस दिले जातात ते अनमोल आहे। पैगंबर साहेबांच्या कृपेने आपल्याला जे काही मिळेल तो घेणारा त्यांना मिळणारा तो भाग्यवान समजतो। त्यावरती आम्ही एक लहानसे कार्यकर्ते आपल्या पुढं आम्ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की अल्लाह ज्या पैगंबर साहेबांच्या निमित्ताने तुम्ही या पैगंबर साहेबाला या जगामध्ये विराजमान करून आम्हाला एवढं मोठी पवित्र त्यांच्या उम्मती म्हणून
या ठिकाणी जन्म देण्याचं आम्हाला भाग्य दिलं आहे, त्याबद्दल आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत. तर यासाठी मी सर्व समाज बांधवाला विनंती करतो, मानवता हाच खरा धर्म. सर्व धर्म समूहाच्या बाबतीत पैगंबर साहेबांनी दिलेली शिकवण की कशाही प्रकारचे भेदभाव न राहता हे लोकशाही त्यांच्या कृपेनेच या देशामध्ये जगामध्ये मिळालेली आहे. तर आज मी या मीटिंगबद्दल जे पैगंबर जयंती जसं ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने आज बोलण्यात आलेल्या मीटिंगबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचा मी आभार मानतो की येणाऱ्या 14 तारखेला नवीन लोकांची उत्सव समिती गठीत करणार आहोत. उत्सव समिती म्हणजे प्रत्येक वर्षाला तो अध्यक्ष बदलला जातो आणि आमच्या कमिटीचे सदस्य विश्वस्त जे 10 जागा रिक्त झालेले आहेत. तर माझा स्वतःचा मानस आहे ज्या रिक्त झालेल्या जागेचे त्यांचे कुटुंबातील व्यक्तीला घेऊन आपल्याला पुढच्या वाटचालमध्ये जी संस्था गठीत करण्यासाठी ज्याने आपले योगदान दिलेलं आहे तशा लोकांना आपण सहभाग करावा. जर त्यांची इच्छा नसेल तर त्यांच्या सूचनेप्रमाणे इतर व्यक्तीला आपण त्यात समावेश करून 15 लोकांची समिती गठीत करण्याला कायदेशीर आम्हाला मान्यता आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये सध्या लोकसंख्या वाढ झालेली आहे. आज लोकसंख्येमुळे पाहता विजापूर वेस्टचे मर्यादित आपल्या परिसरामध्ये आजच्या मिरवणुकीचा मार्ग आहे. हे मर्यादित परिसर आपल्या जी काळापासून सुरू झाली त्या काळापासून आजचा काळ अनेक प्रकारची वाढ झाल्यामुळे आम्ही सर्व बाबीचे विचार करणे आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. कारण या सर्व भागातील लोक प्रत्येक भागाला एकच कमिटीला आमची परवानगी मिळतात, इतर कमिटीला परवानगी मिळत नाही. तर आमची प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती राहील की हे कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक भागाने जे काही आपण मिरवणुका काढता या मुख्य मिरवणुकीमध्ये सहभाग होण्यासाठी त्यांनासुद्धा परवानगी मिळावी हे आमचा कर्तव्य आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि प्रत्येक भागामध्ये जे काही जे आपलं उपजीविकासाठी जे काही अन्नधान्य जे काही शरबत वाटप पैगंबराच्या नावाने जे काही कार्य केलं जातो त्या कार्यासाठी तिथंसुद्धा कायदेशीर आमच्या हक्काबद्दल जे बाबासाहेबांनी दिलेला जो आपल्याला संदेश आहे सर्व धर्मसमूहाच्या बाबतीत त्यांनी जे काही अधिकार या पैगंबर साहेबांचे कृपेने आम्हाला बहाल झालेले आहे त्यांचं मी ऋणी आहे. या ज्या उम्मतमध्ये आम्हाला जन्मास आला आहे त्या मी भाग्यवान समजतो, तुम्ही आम्ही सर्व. तर मी आज मला बोलायची संधी दिली. ही जी संस्थांचे विस्तारीकरण करायचं आहे, उत्सव समिती गठीत करायचं आहे, यासाठी मी सर्वांना पत्रकार बंधूंनी आपण जास्तीत जास्त बंधूंनी उपस्थित राहिल्याबद्दल मीडिया बंधूंनी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे धर्मगुरू गुलाम गौस नक्षबंदी साहेब हे आपले उलमाए जो त्यांचे कमिटीचे अध्यक्ष आहेत. अशा धर्मगुरूंच्या सोबत घेऊन कुराण हदीस काय म्हणते, कुराणामध्ये काय आहे, कुराण कोणावर अर्पण झालं आहे या पैगंबर साहेबावर. हदीस म्हणजे जे पैगंबर साहेब बोलले ते हदीस. त्यानंतर ही आपल्या करबलाची मोहरमची घटना घडली म्हणून त्यामध्ये काही थोडासा उल्लेख पैगंबर साहेब नातूचा आलेला आहे. त्यांची आम्ही पाईक आहोत. त्यांच्या कृपेने त्यांचं नाव घेणारे आम्ही लहानसे कार्यकर्ते आहोत. आजपर्यंत आम्हाला जे काही योगदान मिळालं आहे इमाम हुसेन साहेबांच्या कृपेने आज आम्ही सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म समूहाच्या बाबतीत सर्वांना घेऊन जाणारा जे संदेश आहे पैगंबर साहेबांचा ते संदेश घेऊन आम्ही काम करीत आलो, यापुढे करीत राहणार. या मला आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आमच्या अध्यक्षांचा तर सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराज, अल्लाह हाफिज. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. दरवर्षाप्रमाणे सोलापुरात पैगंबर जयंती साजरी करण्यात येत आहे. 2024चा माझे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी हाजी MD शेख साहेब, हाजी मकबूल मोळकर साहेब व सर्व विश्वासांनी माझ्यावर एक विश्वास टाकून मला अध्यक्ष करून माझा जे विश्वास दाखवला सर्वात अगोदर त्यांचा मी मनापासून आभारी आहे. येणाऱ्या 14 तारखेला आज पैगंबर जयंती उत्सव समिती नेमण्यासाठी आज ही मीटिंग जी बोलवली आहे की मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक ह्या मीटिंगमध्ये सहभाग होऊन आपले नाव सुचवून कुणाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व्हावे. कारण ह्या वर्षीचे पैगंबर जयंतीचे 1500 वर्ष होते. तर मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करावा
व सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलून सामावून हे उत्सव साजरा करावा अशी विनंती करतो। मी पुन्हा एकदा सगळ्या विश्वासाचा मनापासून आभार मानतो। मुताबिक इन साल भी जश्न ईद मिलादुल नबी जुलूस कमेटी की जानिब से यहाँ पर मीटिंग बुलाई गई है। यहाँ पर मीटिंग में तय पाया है आने वाले मीटिंग 14 तारीख को होंगी। इंशाल्लाह सभी लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में रहकर जुलूस को किस तरह से कामयाब करना है और ये जो है 1500 साला जश्न होने जा रहा है, इसको हम कैसे कैसे अच्छे नमूने से कायम करेंगे, इसकी सब रुज़ात पेश करने के लिए यहाँ पर मीटिंग बुलाई गई है। मैं ख्वाहिश करता हूँ कि तमाम हजरात इस मीटिंग में ज़्यादा से ज़्यादा तादाद में शिरकत करके मीटिंग को कामयाब करें, ऐसी ख्वाहिश रखता हूँ। जैसा कि अभी हमारे सभी बड़े हजरात ने बताया कि इस आने वाली 14 तारीख को एक पूरे शहर शोलापुर में एक बड़ी मीटिंग रखी गई है, जिसमें सभी हजरात हाजिर होकर इसमें नई बॉडी नेमी जाएंगी, अध्यक्ष, उपाध्यक्ष और बाकी के पदाधिकारी नेमे जाएंगे। तो मैं सभी से आह्वान करता हूं, मैं जावेद कुरैशी, कि सभी शहर शोलापुर के तमाम लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में बेगमपेट बंधु प्रेम ऑफिस के पास आए और यहाँ पर मीटिंग 7 बजे रखी गई उस दिन शाम में। इतना कहकर मैं सभी से आह्वान करता हूँ कि सभी हाजिर रहें। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबी अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम नूरुन व किताबुम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम। आज के जश्न ईद मिलादुन नबी की जो पहली मीटिंग हो रही है, आने वाले 14 तारीख को दूसरी मीटिंग होने वाली है। इसमें तमाम हज़रात शामिल हो जाएं। आज के मीटिंग का मकसद ये है कि ईद मिलादुन नबी का जो जुलूस हर साल निकाला जाता है, इस साल भी निकाला जा रहा है और इसमें कुछ नए मेंबरों को शामिल किया जा रहा है। इसलिए मैं अपनी तरफ से गुजारिश करता हूं कि आप हजरात आने वाली 14 तारीख की मीटिंग में 7 बजे बंधु प्रेम ऑफिस के सामने की इस हॉल के अंदर तशरीफ़ लाएँ और मीटिंग के जो भी रोज़ार होंगे उसको समाप्त फरमाएँ। मैं इतना ही करूँगा कि जश्न ईद मिलादुन नबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मीलाद के मौके पर मनाया जाता है कि सारी कायनात के ऊपर आप दुनिया में जब तशरीफ़ लाए तो वह रहमतुल लिल आलमीन बनकर तशरीफ़ लाए। सारी दुनिया के लिए आप रहमत हैं, न ही ये रहमतुल मुस्लिमीन हैं बल्कि रहमतुल लिल आलमीन हैं। तमाम आलम के रहने वाले इंसानों के लिए रहमत बनकर आए। इनकी खुशी मनाना हमारे बाइस ईमान की तकमील है। इसलिए हमें चाहिए कि आने वाले जो ईद मिलादुन नबी के मौके पर जो जुलूस निकाला जाता है, इसमें हर मुसलमान को शामिल होकर अपने ईमान की तकमील करके हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत और इश्क का सबूत देना चाहिए। क्योंकि अगर वो ना होते तो कुछ ना होता, न कुरान होता, न इस्लाम होता, न ईमान होता, कुछ भी ना होता। वो हैं ये इसलिए तो सब कुछ है, वो हैं तो सब कुछ है, वो ना हो तो कुछ भी नहीं है। इसलिए हमें चाहिए कि उनकी मोहब्बत का सबूत, उनके इश्क का सबूत देते हुए ईद मिलादुन नबी के जलसे में, जुलूस में ज़्यादा से ज़्यादा शामिल होकर अपनी मोहब्बत का इज़हार करें। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।